मी एवढ्याकरताच त्यांना म्हणलं होतं की तुम्ही आव्हान करून बुक ठोकून आले होते इकडे जळगावमध्ये की गेलेल्या गद्दारांना मी पाडेल. त्यांना तिथे उमेदवार सापडले नाही 5 मध्ये यांची बहुनी झाली नाही. आता महापालिकेत हा महारथ काय करणार आहे? ऑलरेडी आता जे आजूबाजूला त्यांचे जेवढे उभे होते ते सुद्धा यांच्यावर नाराज आहे, कारण की यांच्याकडे कोणी बघायला तयार नाही. त्यामुळे मी तेच म्हटलं होतं की जसे आले तसे काळ्या तोंडाने इथून वापस जाणार आहे महापालिकेच्या निवडणुकीत सुद्धा. आणि काय आगे आगे देखो होता है क्या, वेळ काही लांब नाही आहे. ईव्हीएम ईडी सरकार. अरे तेव्हा असं थोडी बोलले होते, तेव्हा आता गद्दारांना गाडून गद्दारांना पाडू मार भीम प्रतिज्ञा करत होते, मफलर माग पुढं करत होते. आता कुठं गेलं त्यांचं मफलर? हे जिथे जाता पांढऱ्या पायाचे आहेत, जिथे जाता तिथे शिवसेना संपते. आता जळगावच्या त्याच स्टेजवरती घेऊन आलेली आहे शिवसेना. भाऊ, जर काल बघितलं तर सुरेश दादा यांची देखील यांनी भेट घेतलेली आहे. बंद द्वार जवळपास 15 मिनिटं. सुरेश दादांनी हे सगळ्या गोष्टीमधलं राजकारण सोडून दिलं आहे. जो व्यक्ती चांगला आहे त्याच्या मागे सुरेश दादा राहतात, जे लोक चांगले काम करत असतात त्यांच्या मागे सुरेश दादा राहतात. आणि संजय राऊत किती बी लाड्या लोगड्या करायला गेला तर त्याच्या मागे माहिती आहे की काही परिणाम होणार नाही. सुरेश दादांना राजकारणाशी सध्या काहीच घेणं नाही. सुरेश दादा ज्येष्ठ नेते आहेत आणि मार्गदर्शक सगळ्यांचे ज्येष्ठ आहे, आमचे ज्येष्ठ आहेत, सगळ्यांचे ज्येष्ठ आहे.